कुलदैवत माहिती नसताना काय करावं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. शहरात राहून आता कित्येक पिढ्या उलटल्या, त्यामुळे बऱ्याच जणांना आपलं कुलदैवत कोण हे माहिती नसतं. पण काळजी करू नका, देवाला भक्ताची ओढ असतेच, तो मार्ग दाखवतोच. चला तर यावर साधे सोपे उपाय करून बघूयात. सगळ्यात आधी आपल्या घरातल्या आजी आजोबांना किंवा गावातल्या चुलत्यांना गाठून विचारावं. त्यांना विचारावं की आपलं मूळ गाव कोणतं. लग्नानंतर नवरीला घेऊन आपण पहिल्यांदा कोणत्या देवाच्या दर्शनाला जातो. घरात देवाच्या देव्हाऱ्यात कोणत्या देवाचे टाक आहेत. कुलधर्माचा गोंधळ किंवा जागर आपण कोणाच्या नावानं करतो, या सर्व गोष्टी विचाराव्या. आणि जर घरात कोणालाच माहिती नसेल तर आपल्या आडनावाचा आधार घ्यावा. महाराष्ट्रात ठराविक आडनावांची काही ठरलेली दैवत असतात. बऱ्याच जणांचे जेजुरीचे खंडोबा, तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई किंवा ज्योतिबा असतात. मग तुमच्या मूळ गावी जावं, तिथल्या मारुती मंदिरात किंवा ग्रामदैवताच्या मंदिरात पुजाऱ्याला भेटावं. ते जुन्या नोंदीवरून बरोबर सांगतात की तुमच्या वाडवडिलांचे कुलदैवत कोणते. आता जर सर्वच रस्ते बंद झाले तर तिसरा उपाय करून बघावा, तो म्हणजे सरळ देवावर सोडून द्यावं. यासाठी भक्तीच्या मार्गावर जावं. रोज हात जोडून श्री कुलदैवताय नमः या मंत्राचा जप मनापासून करावा. असं म्हणतात की मनोभावे हा जप केला की काही दिवसातच कोणीतरी ओळखीचं माणूस अचानक भेटतं किंवा स्वप्नात दृष्टांत होतो आणि देवाची माहिती मिळते. हे खूप जणांच्या बाबतीत घडलंय. आता असा अनुभव तुम्हालाही आलाय का? कमेंट करून नक्की सांगा. याही व्यतिरिक्त आजकाल इंटरनेटवर प्रत्येक जाती धर्माचे आणि आडनावांची ग्रुप्स आहेत. फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर आपल्या 96 कुळी किंवा आपल्या समाजाच्या ग्रुप्समध्ये पोस्ट टाकावी. आमचं आडनाव हे आहे आणि आमचं गाव हे आहे, आमची कुलदेवी कोणती असेल असं विचारलं की जाणकार लोक लगेच उत्तर देतात. एवढंच नाही तर श्रद्धेचा भाग म्हणून चिठ्ठ्या टाकून बघाव्या. जेव्हा 2-3 देवांच्या नावावर शंका येते, जसं काही म्हणतात जेजुरी तर काही म्हणतात ज्योतिबा, तेव्हा एका वाटीत त्या देवांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकाव्यात. एखाद्या लहान निरागस मुलाला किंवा मुलीला त्यातली एक चिठ्ठी उचलायला सांगावी. जी चिठ्ठी येईल त्यालाच आपलं दैवत मानून श्रद्धेनं कामाला लागावं. एक गोष्ट लक्षात ठेवावी, देव हा भावेचा भुकीला असतो. जोपर्यंत नाव माहिती होत नाही तोपर्यंत माझ्या कुलदैवताला माझा नमस्कार असो असं म्हणून मनोभावे पूजा करावी. तो नक्कीच प्रसन्न होईल. तुम्हाला कुलदेवता किंवा कुलदेवी, कुलदैवत शोधायची असेल तर हे खूप सामान्य प्रश्न आहे, विशेषतः शहरात राहणाऱ्या किंवा पिढ्यानपिढ्या दूर गेलेल्या कुटुंबामध्ये. बहुतेकदा माहिती हरवते, पण शोधण्याचे अनेक प्रभावी आणि पारंपरिक उपाय आहेत. हे उपाय अनुभव, शास्त्र आणि लोकपरंपरेत आलेले आहेत. काहींनी तर याचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे. असाच एक उपाय आहे जो लोकप्रिय सुद्धा आहे आणि पारंपरिकरित्या केला जातो. 11 मंगळवारी सुपारीवर पूजा करून कुलदेवताची प्रार्थना करावी. ज्योतिष किंवा पुरोहितांकडून कुंडली पाहून किंवा अनुभवी ज्योतिषी पुरोहितांकडून आपण गोत्र आणि प्रदेशावरून कुलदेवता जाणून घ्यावी. आणि आधी सांगितल्याप्रमाणे तात्पुरता उपाय तुम्ही करू शकता, तो म्हणजे कुलदेवता माहिती नसेल तर श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप सुरूच ठेवावा. पूर्वजांची ही प्रार्थना करावी. श्राद्ध नियमित करावं. अन्नदान आणि प्राण्यांना खायला घालावं. मनापासून ज्या देवतेवर श्रद्धा असेल तिची पूजा करावी, पण हा अंतिम पर्याय आहे. हे उपाय करताना श्रद्धा आणि नियमितता खूप महत्त्वाची आहे. एकदा कुलदेवता कळली की तिची सेवा, दर्शन, नवस पूर्ण करणंही गरजेचं असतं, नाहीतर कुटुंबात अडचणी येऊ शकतात असेही मानले जातं. मग कुलदेवता माहिती नसताना काय करावं याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि हे उपाय तुम्ही करून बघाल अशी खात्री आहे, ज्याचे अनुभव तुम्हालाही नक्कीच येतील. मात्र हे अनुभव शेअर करायला विसरू नका. तुमची कुलदेवता कोणती? तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची माहिती कशी मिळाली? कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांना आपली कुलदेवता माहिती नाही त्यांनीही कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील, म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.